अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये द्विपक्षीय तसंच शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली आणि 5 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या। यात विशेषतः अणुऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित करारांचा समावेश आहे। बरकाह अणुऊर्जा प्रकल्पाचं व्यवस्थापन आणि परिचालन विषयक करारही यावेळी झाला। तसंच अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात दीर्घकाळ एलएनजी पुरवठा करण्याबद्दलही करार झाला। यावेळी झालेल्या उभय नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेत तसंच शिष्टमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा निर्मिती, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुंतवणुकीची व्यापकता वाढवण्याबाबत चर्चा झाली। उभय देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसंच दोन्ही देशांमध्ये इतर क्षेत्रात असलेल्या संधींबाबतही चर्चा झाली। राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीवर त्यांनी पुष्पांजली वाहिली आणि वृक्षारोपणही केलं। अल नाहयान राजघाटावर वृक्षारोपण करणारे यूएईच्या राजघराण्याचे सलग 3ऱ्या पिढीचे युवराज ठरले आहेत। त्यानंतर युवराजांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली। भारत आणि संयुक्त अमिराती यांच्यातले संबंध दृढ करण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे। नाहयान यांच्यासमवेत मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती यांचं प्रतिनिधिमंडळही भारतात आलं आहे। आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ते बैठका घेतील। उद्या मुंबईत एका व्यापार परिषदेत युवराज सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अल नाहयान भारत दौऱ्यावर आले आहेत।